कृष्ण भगवान की जय। योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर। नमो जन्मभूमी जिथे जन्मलेली, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, झिजो देह माझा प्रभू पाय धोनी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। समचरण सरोजं सान्द्रनीलानुदाभं, जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना, तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो माऊली रुक्मिणी ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, हे वीणावादिनी सरस्वती, हंसवाहिनी सरस्वती, विद्यादायिनी सरस्वती, नारायणी नमोस्तुते। आई महाराज विराजी, आई भगवंत विराजी, आई महाराज विराजी, आई भगवंत विराजी, महाराज जय, आई भगवंत
एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं जय जय श्री राधे राधा राणी सरकार की जय। परम मंगलमय अखिल कोट ब्रह्मांड नायक परात्पर परमेश्वर परम राज्य परम रसिक भक्तवांछल कल्पतरू भक्तवांछल दीनबंधू भगवान परमात्म्याचं साक्षात स्वरूप श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्री गोकुळ निवास ट्रस्ट आयोजित 108 कथेचा संकल्प आणि परम पुण्याईनं 31 नंबरची श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आमच्या या दाभाडी नगरीमध्ये अतिशय आनंदानं थाटामाटानं उत्साहीपूर्ण अंतकरणानं आणि सर्वांच्याच सहकार्यानं पूर्णत्वाच्या दिशेला जात आहे। आज आपल्या कथेचा 5वा दिवस पंचम दिवस। प्रथम दिवसाची कथा झाली त्यावेळी असं वाटलं नव्हतं की दाभाडीकरांचं एवढं प्रेम आम्हाला मिळेल, परंतु जसा जसा एक 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 दिवस येत चालला आनंदही वाढत चालला, परंतु मनामध्ये थोडं दुःख आहे। भगवंता तुझ्या नामाचा जो आनंद आहे तो आम्ही या प्रांगणामध्ये घेतोय, पण आज आमच्या कथेचा पंचम दिवस आहे। 5 दिवस देवा कसे गेले तुझ्या दारामध्ये समजलं नाही रे, पण आता 2च दिवस आमच्या गावामध्ये कथा शिल्लक राहिलेली। 2 दिवसामध्ये काला झाला की आम्ही हाला तुम्ही सगळे इथेच राहणार, पण काल्याचा महाप्रसाद झाल्याच्या नंतर आम्हाला मात्र आमच्या गावी जावं लागेल। मनामध्ये आनंद आहे की भगवंताचा एवढा परिपूर्णतेचा सोहळा नेहमी शारण्यामध्ये श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना ज्ञान सांगतायत आणि ते ज्ञान जे अलौकिक अशा प्रकारचं ज्ञान आहे ते ज्ञान आम्ही एवढे पुण्यवान आहोत, ते ज्ञान आम्हाला फुकट आणि सहज दाभाडीकर आम्हाला प्राप्त झालंय। आम्ही फार पुण्यवान माणसं, आम्ही फार भाग्यवान माणसं। कथा कीर्तन प्रवचन कुणाच्याही कानावरती पडत नाही। ज्ञानोबाराय म्हणतात बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। नाथबाबा म्हणतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याची मुखी हरी पैठा होय। भगवान परमात्म्याची भक्ती कुणीही करू शकत नाही, भगवान परमात्म्याच्या प्रांगणामध्ये कुणीही जाऊ शकत नाही। लाख जन्माचं पुण्य उदयाला यावं लागतं, तेव्हा आम्ही कुठेतरी भगवत प्राप्तीचा उपाय भगवत प्राप्तीमध्ये येऊ शकतो। आणि खऱ्या अर्थानं 108 कथेचा ज्यांचा संकल्प आहे असे आमचे शंकर भाऊ कथेचा संकल्प तर केला, परंतु श्री स्वामी समर्थांचे केंद्र गावोगावी त्यांनी चालू केले आणि या केंद्राच्या माध्यमातून ज्या तरुण मुलांच्या मनामध्ये वाईट विचार होते या केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या अंतकरणातले वाईट विचार नष्ट झालेले आहेत आणि त्यांच्या मस्तकामध्ये सुपीक विचारांची पेरणी झालेली आहे। केंद्राच्या माध्यमातून जी स्वामी भक्ती आमच्या पदरामध्ये घडतीये, स्वामींची भक्ती एक तर कुणीही करू नये, पण एखाद्यानं जर स्वामीची भक्ती केली तर ती बरोबर नियमातच करावी लागते। सर्व गोष्टी पालन करूनच ती भक्ती करावी लागते। यदा कदाचित दाभाडीकर केंद्रातली सगळी मंडळी यदा कदाचित आम्हाला विटाळ आहे, आम्हाला सुतक आहे महिला मंडळ, आम्ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या रावळात जाऊन देवाला आलिंगन देऊन दर्शन घेऊ शकतो, पण स्वामींचा दरबार असा आहे त्या स्वामींच्या दरबारामध्ये पूर्णतः पावित्र्य पाळावंच लागतं। एक तर स्वामी कुणावरती ही कृपा करत नाही आणि ज्याच्यावरती स्वामींनी कृपा केली अख्खं जग त्या व्यक्तीचं वैरी असू द्या, एकट्या स्वामींची कृपा त्या व्यक्तीवरती असू द्या महाराज, तुमचा कुणी केस सुद्धा वाकडा करू शकत नाही। आम्ही सर्व केंद्रातली माणसं आहोत, भाग्यवान आहोत। परमार्थ आम्हाला लांब नाहीये, भगवत चिंतन आम्हाला लांब नाहीये। तारक मंत्राचा जप आमच्या मुखारविंदातून होतोय, जेणेकरून तारक मंत्राचा जप केल्याच्या नंतर आम्हाला आयुष्य मिळेल की नाही माहित नाही, परंतु तारक मंत्राचा जप केल्याच्या नंतर मी बोलून गेले होते आम्ही दीर्घायुषी बनणार नाही, परंतु आम्ही दिव्य जीवी बनू, दिव्य जीवी आम्ही बनू। आमचा देह थोडं जीवन जगेल, पण ते जीवन अतिशय सुंदर पद्धतीचं जीवन असेल। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। देऊळबंद पिक्चर बघितलाय का कोणी? देऊळबंद ज्यांच्या मनामध्ये खरंच स्वामींविषयी आस्था आहे ना त्यांनी तो देऊळबंद पिक्चर बघा।
आणि त्या पिक्चर कडे फक्त मूवी किंवा सिरियल किंवा पिक्चर म्हणून बघू नका, मनातला भाव ठेवून ती मूवी बघा. हल्ली पिक्चर बघावे कुठले याचं सुद्धा आम्हाला ज्ञान राहिलं नाही. सायराट बघून सगळे गैराट झाले. पण चांगले जे मूवी आहेत ते आम्ही बघावे महाराज. स्वामी भक्ती किती श्रेष्ठ आहे. गुरुचरित्र पारायणामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सात्विक आहार ग्रहण केला पाहिजे आणि सात्विक आहार जर आम्ही ग्रहण केला तर आमच्या अंतकरण वृत्तीमधले विचार सुद्धा सात्विक राहतील. स्वामी भक्ती या जगाच्या पाठीवरती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. स्वामींची कृपा झाल्याच्या नंतर दत्त प्रभूंची सुद्धा कृपा आमच्यावरती होते. दत्त प्रभूंची कृपा झाल्याच्या नंतर आम्हाला गुरु प्राप्ती होते आणि गुरु प्राप्ती झाल्याच्या नंतर आम्हाला भगवंताची प्राप्ती होते. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. टाळी वाजवा सर्वांनी. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. दिगंबरा टाळी वाजवा सर्वांनी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ति, तुझी अवधूत मूर्ति, तुझी अवधूत मूर्ति, तुझी अवधूत मूर्ति. माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवाची विश्रांती. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तीचा प्रवाह आमच्या जीवनामध्ये आहे. जीवनामध्ये भक्तीचा प्रवास ज्याच्या आयुष्यामध्ये आहे त्याचं आयुष्य सात्विकतेनं चांगल्या विचारांनी भरलेलं आहे. आज आपल्या कथेचा 5वा दिवस ज्यांच्यामुळे अतिशय आनंदामध्ये आम्ही साजरी करतोय. असे मंचावरील उपस्थित संपूर्ण गुणीजन, संपूर्ण दिग्गज एकदा सगळ्यांसाठी जोरदार. अतिशय सुंदर सात संगत संपूर्ण गुणीजनांची आहे. सर्वांच्या चरणी माझा साष्टांग दंडवत आहे. साऊंड सिस्टीम वाले आमचे दादा, माझा आवाज काही इतका मोठा नाही, पण महाराज मी या गादीवरून किती ओरडले तरी शेवटपर्यंत आवाज माझा जाईल का? नाही जाणार. पण इथं बसून मी सॉफ्ट पद्धतीने बोलते आणि माझा आवाज अगदी फिल्टर करून तुमच्यापर्यंत येतोय. फिल्टर करून येतोय. माझ्या आवाला विको येतोय, बेस येतोय, ट्रबल येतोय. माझा आवाज फिल्टर करून तुमच्या कानापर्यंत येतोय. तुम्हाला माझा आवाज गोड वाटतोय का? का उगा मीच म्हणते माझा आवाज गोड आहे असं तर काही नाही. आवाज कानाला माझा गोड लागतो का? हा नाही काहीतरी म्हणा. किरकास नाही ना येत ऐकू. हे सगळं क्रेडिट, ही इज ऑल क्रेडिट गोज टू आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी, ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण योग जुळून आला आणि भगवान परमात्म्याविषयी प्रेम, भगवान परमात्म्याविषयी आस्था आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आमच्या आयुष्याचं खरं हित कशामध्ये आहे, आमच्या आयुष्याचं कल्याण कशामध्ये आहे हे ज्यांच्यामुळे आम्हाला समजलं असे आमचे शंकर भाऊ आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, ज्यांच्या माध्यमातून आपली कथा महाराष्ट्रभर नव्हे
तर दुसऱ्या राज्यात सुद्धा पोहोचत आहे महाराष्ट्रातील नामवंत युट्यूब चॅनल वारकरी विचारधारा, वारकऱ्यांचे सुपीक विचार, वारकऱ्यांचे श्रेष्ठ विचार ज्यांच्या धारेतून वाहतात ती वारकरी विचारधारा. युट्यूब चॅनल, मोबाईलला सगळ्यांनी चॅनलचं नाव टाकायचंय आणि कधी जर तुम्ही उदास झालात तर चॅनल वरती तुम्हाला कुठल्या एखाद्या महाराजांचं आवडल त्या महाराजांचं कीर्तन ऐकायचंय. आणि ज्यावेळी माणूस उदास असतो ना, उदास असताना माणसाची उदासी जर कशानं जात असेल तर ती भगवत चिंतनाने जाते बघा. असं वाटतंय आता सगळं संपलं जगातलं, लेकरा बाळांनी घराच्या बाहेर आकलून दिलं, कोणी लक्ष देत नाही, सगळे दार बंद झाले. पण सगळे दार बंद होतात त्यावेळी स्वामींच्या दरवाजाचा जो दार असतो महाराज तो सगळ्यांसाठी उघडा असतो. स्वामींच्या दरबारामध्ये जावं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये जावं, पंढरी तीर्थक्षेत्रामध्ये जावं आणि नाहीच जमलं तर माझ्या ज्ञानोबरायांच्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जावं. अजान वृक्षाखाली बसल्याच्या नंतर जी शांतता जीवाला प्रदान होते त्या शांततेचं वर्णन ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा अनुभव घ्यायचा. कारण अनुभवाचे बोल हे गोड असतात. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. अनुभव मला आला. ज्ञानोबरायांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर काय होतं तो अनुभव मी तुम्हाला सांगितला. पण मी किती सांगितलं, ज्यावेळी आम्ही तिथे जाऊ त्यावेळी तिथली संपूर्ण माहिती आम्हाला कळेल. पण ज्यावेळी जीवनात उदासी असेल ना त्यावेळी ज्ञानोबराय तुकोबरायांची संगती धरायची. आणि ज्ञानोबराय तुकोबरायांनी जर एखाद्याचा हात सोडला, मरेपर्यंत संत त्या व्यक्तीचा हात सोडत नाही महाराज. सत्संग जीवनामध्ये करावा, परमार्थ जीवनामध्ये करावा. कालची जी कथा आम्ही बघितलेली आहे, काल आम्ही भगवान परमात्म्याचा 8वा अवतार, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म अतिशय आनंदानं आम्ही या ठिकाणी साजरा केला. भगवान परमात्म्याचा जन्म सोहळा कोणाला कोणाला आवडला हातवर करा बरं. 1 2 3 4 5 6 7. तुम्हाला नाही आवडला का? लांब लांब हातवर करा ना. हा, धन्यवाद. घ्या खाली हात. भगवान परमात्म्याचा जन्म झाला महाराज, आम्ही काय आनंद साजरे केला. मग मला सांगा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आमच्या कथेमध्ये आले तर कथेमध्ये आम्ही एवढा आनंद घेतला. खरे भगवान परमात्मा ज्यावेळी गोकुळामध्ये अवतारित झाले तो आनंद किती श्रेष्ठ असेल, तो आनंद किती मोठा असेल. संपूर्ण देवी देवतांनी भगवान परमात्म्याच्या 8व्या अवताराची स्तुती केलेली आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ज्यावेळी भगवान परमात्म्यानं कंसासारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी कारागृहामध्ये जन्म घेतला, भगवान परमात्म्याचा 8वा अवतार हा परिपूर्णतेचा अवतार आहे. राम अवतार पूर्ण अवतार आहे, परंतु परिपूर्ण अवतार हा कृष्ण भगवान परमात्म्याचा 8वा अवतार आहे. भगवान परमात्म्याच्या 8व्या अवताराचं चरित्र जर एखाद्या लहान बालकानं श्रवण केलं, एखाद्या तरुण मुलानं श्रवण केलं तर भगवान परमात्म्याचे जे गुण आहेत ते गुण त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये शिरतात. म्हणजे भगवान परमात्म्याचे गुण शिरल्याच्या नंतर देवानं जशी चोरी केली तशी चोरी पोरं करतात असं नाही गड्या, असं नाही. भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्समः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्रावरती कुरुक्षेत्रावरती अर्जुनाची मोह माया नष्ट करण्यासाठी भगवान परमात्म्यानं जे गीतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे, भगवान परमात्म्यानं गीतेतून काय काय उपदेश केला तो उपदेश तरुण मुलांच्या आणि लहान लेकरांच्या अंतःकरणामध्ये रुजू होत असतो. भगवान परमात्म्याचा जन्म सोहळा अतिशय आनंदानं थाटामाटानं फार गोड अंतःकरणानं आम्ही भगवान परमात्म्याचा जन्म सोहळा त्या ठिकाणी साजरी केला. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. वसुदेवजीनं डोक्यावरती टोपली घेतलेली आहे, यमुना मैयाचा प्रवास केलेला आहे. यशोदा मैयानं ज्या मायेला जन्म दिला ती माया उचललेली आहे आणि वसुदेवजीनं ती माया अशी टोपलीवरती घेतलेली आहे, मायेला टोपलीत ठेवलेला आहे. उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकला. वसुदेवजी पाठीमागे वळून बघतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे नजर गेली. 6 पुत्र कंसानं ठेवले नाही.
सातवा योग मायेच्या दिशेनं रोहिणीच्या गर्भामध्ये गेला आणि एकुलता एक आठवा पुत्र जन्माला आला, पण तो सुद्धा आमच्यामध्ये राहत नाहीये. वसुदेवजींच्या अंतकरणामध्ये दुःख झालेलं आहे, दुःख व्यक्त करतायत, परंतु माझ्या लेकराचं कल्याण याच्यामध्ये आहे. आणि आई वडील नेहमी स्वतः कितीही कष्ट सहन करतील, परंतु लेकराचं कल्याण व्हावं ही भावना कोणाच्या अंतकरणामध्ये, आई वडिलांच्या अंतकरणामध्ये. आईचं प्रेम दिसतं महाराज, आम्हाला दिसतं आम्हाला आईचं प्रेम. परंतु महाराज, आम्ही लहान असतो, आमची आई आम्हाला कडेवरती घेते का? जे मला दिसतंय ना ते माझ्या लेकराला दिसावं. भाषा कळते ना सगळ्यांना? स्वेटर घालून आल्या सगळ्या का? थंडीने कुडकडताय का? नाही ना? फ्रेश वाटतंय ना एकदम? आज तर आपण फार मोठा आनंद घेणार आहोत. आज आपल्याला 2-2 झाकी बघायला भेटणार आहेत. पण लक्षपूर्वक आहे का? आई आम्हाला कडेवरती घेते, जे मला दिसतंय ते माझ्या लेकराला दिसावं. पण आमचा बाप आम्हाला कधी कडेवरती घेत नाही. आमचा बाप आम्हाला खांद्यावरती घेतो का? जे मला दिसतंय त्याच्याही पुढचं माझ्या लेकराला दिसावं, एवढं विशाल अंतकरण आमच्या बापाचं असतं महाराज. वसुदेवजींना दुःख झालेलं आहे. वसुदेवजी म्हणतात, देवा एक अवतार घेतला, पण तो सुद्धा आमच्या नशिबामध्ये नाही. यमुना मैयेचा प्रवास सुखकर केलेला आहे आणि कारागृहामध्ये मायेला ठेवलेला आहे. हे चरित्र सगळ्यांना माहीत आहे, परंतु या चरित्राचं वारंवार आम्ही उच्चारण करायचं आहे. या चरित्राचं वारंवार आम्ही श्रवण करायचं आहे. हे चरित्र ज्यानं श्रवण केलं त्याला मोक्ष लांब नाही, त्याला मुक्ती लांब नाही. हे चरित्र ज्यानं श्रवण केलं तो मोक्ष पदाला, वैकुंठ धामाला जात असतो. म्हणून भगवान परमात्म्याचं 8व्या अवतारातलं चरित्र हे फार अलौकिक अशा पद्धतीचं चरित्र आहे. मायेला कारागृहामध्ये वसुदेवजी घेऊन गेलेले आहेत. अगोदर कड्या कुलप सगळे गळून पडले होते, ते मनानेच कुलप लागले, कड्या लागल्या. वसुदेवजींच्या पायामध्ये हातामध्ये ज्या बेड्या होत्या त्या बेड्या सुद्धा आपोआप आलेल्या आहेत. जे पहारेकरी निद्रा अवस्थेमध्ये गेले होते, झोपले होते, ते उठून उभे राहिलेले आहेत. पण माया म्हणते, मी का इथं झोपायला आले का? इथं कोणी झोपलं नाही ना? ती माया विचार करते, मी का इथं झोपायला आले का? मला संदेश द्यायचा आहे कंसाला. माया मोठमोठ्यानं रडायला लागली. एवढ्या मोठमोठ्यानं माया रडायला लागली. माया रडते, इतकी मोठ्यानं रडते, इतकी मोठ्यानं रडते. माया कारागृहामध्ये रडते, पण माया रडलेला आवाज कंसाच्या कानापर्यंत गेला. माया मोठमोठ्यानं रडायला लागली. कंसापर्यंत खबर गेली, कंस महाराज, देवकीचा 8वा पुत्र तुमचा काळ बनणार होता, परंतु पुत्र जन्माला आला नाही, कन्या जन्माला आलेली आहे. कंस विचार करतो, तो जगत पिता आहे, जगदानी आहे, भगवंत चतुर आहे. तो मुलाच्या रूपातच जन्माला येईल असं नाही, तो मुलीच्या रूपात सुद्धा माझा वध करण्यासाठी येऊ शकतो. खड्ग नावाचं शस्त्र कंसाने हातात घेतलेलं आहे. पळत 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 कारागृहाकडे गेला. कारागृहाकडे गेल्याच्या नंतर मायेला एका हातामध्ये उचललेला आहे. देवकीनं प्रार्थना केली, दादा दादा, अरे माझा पुत्र तुझा वध करणार होता दादा, पण हा पुत्र नाही दादा, ही कन्या आहे. सगळे पुत्र तू घेऊन गेला दादा, एक कन्या आमच्या जीवासाठी ठेव दादा, आमच्या कन्येला घेऊन जाऊ नको. पण कंसानं, त्या क्रूर कंसानं देवकीला सुद्धा लाथ मारली. मायेला असं पायावरती उचललेलं आहे, पायानं उचललेलं आहे आणि मायाला फार मोठ्या जागेवरून खाली ढकलून देणार. ती माया निष्ठून गेली, वरती आकाश तत्वामध्ये गेली आणि कंसाला सांगितलं, अरे मूर्ख कंसा, तुझा काळ माझ्या आधी गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मायेनं कंसाला संदेश दिला आणि माया गुप्त झालेली आहे. आणि ज्यावेळी माया गुप्त झाली, कंसाला थरकाप सुटला. एवढा थरकाप सुटला, डेंजर. कंसाला वाटलं, अरे माझा काळ गोकुळात जन्मला, तुझ लागी वधी उपजला मज आधी. माया सांगते, अरे तुला तुझा वध करणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये वाढतोय, गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. आणि आम्ही इतके भाग्यवान आहोत महाराज, गोकुळातला आनंद तर आम्ही बघू शकत नाही, पण कालचा नटखट कृष्ण सुद्धा किती गोड होता हो दिसायला.
त्यांच्या आईने त्याची दृष्ट काढली का नाही काय माहिती. कालचे नंद आणि नंद यशोदा सुद्धा फार सुंदर दिसत होते. असं वाटत होतं खरोखरच देवाचा जन्म झाला की काय. पण या जन्मातून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. कथा चालू आहे ना, या कथेतून सुद्धा आम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. नाही तर नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून बसा गप्प. म्हणजे किती सांगा तरी काहींच्या काही लक्षातच येत नाही. परंतु कथा कीर्तन ज्यावेळी संपन्न होते त्यावेळी त्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. आता ज्यांचा आरतीचा मान होता त्या आरतीच्या मान काकांनी ना मला एक पत्र दिलंय. फार सुंदर अशा पद्धतीचं हे पत्र आहे बघा. त्यांनी या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, आदरणीय प्रांजलताई, आपल्या मुखारविंदातून प्रगट होणारे भगवान परमात्म्याचे विचार आमच्या जीवनाला नवी दिशा देणारे आहेत. या विचारांच्या दिव्य प्रेरणेतून आज मी भगवंताच्या चरणी एक पवित्र संकल्प करीत आहे की आमच्या गावातील प्रत्येक कुटुंबातील युवकांमध्ये सुसंस्कार, सेवाभाव आणि धर्म कार्याची भावना जागृत करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न करेल. माझ्या या संकल्पासाठी आपल्या पवित्र वाणीतून भगवंताचा आशीर्वाद लाभावा हीच नम्र विनंती. हे ब्रह्मांड नायक, संत वाणीचा प्रकाश अंतरी उजळू दे, भगवत नामाची गोडी जीवनी फुलू दे, युवकात सुसंस्कार व सेवाभाव जागू दे. माझ्या या संकल्पाला प्रांजलताईच्या पवित्र वाणीतून तुमच्यासह संपूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद लाभू दे. काका धन्यवाद. तुम्ही एवढं गोड पत्र या ठिकाणी दिलं आणि त्याच्यावरती फोटो सुद्धा एवढा सुंदर टाकला. मला सुद्धा अतिशय आनंद वाटला. ज्यावेळी कथेतून मला असं वाटतं, ज्यावेळी आमच्या गावचा सप्ताह होतो, सप्त्याला आम्ही किती खर्च केला, सप्त्याला किती पंक्ती जोडल्या, याच्यापेक्षा आमच्या गावात सप्ताह झाल्याच्या नंतर त्या गावातले किती तरुण माळकरी झाले याला फार किंमत आहे महाराज. याला प्रचंड किंमत आहे. किती जणी सासू सासऱ्यांची सेवा करतात, हा सेवाभाव कथेतून घेऊन गेल्या, ते महत्वाचं आहे. चांगली विचार कथेतून घेऊन जावे. काल आम्ही फार आनंद घेतला. कालच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. परंतु तोच आनंद ज्यावेळी गोकुळामध्ये सगळ्यांना कळालेला आहे, एका दासीनं नंद बाबाकडे जाऊन सांगितलं, नंदजी आपको लाला भयो, आपको लाला भयो, आपको लाला भयो. नंदजींना एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, गळ्यातली मोत्यांची माळ काढली आणि त्या दासीला देऊन टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळी यशोदा मैया उठल्या. यशोदा मैयाच्या चेहऱ्यावरती एवढं तेज आलेलं आहे. अहो भगवान परमात्मा जो विश्वाचा मालक जिच्या प्रांगणामध्ये खेळणार आहे, बागडणार आहे, ती माता सर्वसामान्य असेल का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये हळूहळू हळूहळू सगळ्या गोप गोपिका यायला लागल्या. अरे नंदाच्या वाड्यामध्ये पुत्र जन्माला आला, नंदजी को लाला भयो, नंदजी को लाला भयो. संपूर्ण गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, टाळी वाजवा सर्वांनी. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, टाळी वाजवा सर्वांनी. गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा,
कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे बाळ कृष्णानंद घरी बाळ कृष्णानंद घरी बाळ कृष्णानंद घरी बाळ कृष्णानंद घरी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचा जन्म गोकुळात झालेला आहे. एक 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 गवळण माझ्या कानाला बघायला येते आणि भगवान परमात्म्याचं ते साजिर गोजिर रूप बघून एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, गवळण सांगे गवळणीला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धाविक पुढे ताटी वाटी सुंट घडी गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगते, यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला. संपूर्ण गोकुळ गाव नंदलालाला भेटण्यासाठी येतंय आणि त्या गोकुळामध्ये एक 95 वर्षाच्या आजीबाई राहत होत्या. किती वर्षाच्या? 95 वर्षाच्या आजीबाई राहत होत्या. त्यांचे डोळे गेलेले होते, त्यांची कानपूर लाईन पण गेलेली होती, म्हणजे थोडं थोडं ऐकू येत होतं, थोडं थोडं दिसत होतं. ती म्हणते, बाई सगळे नंदाच्या वाड्याकडे चालले. कशाला चालले? काठी टेकत 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 एका गवळणीला विचारलं, का ग सगळेच नंदाच्या वाड्याकडे जायला निघालेले आहेत, पण का गेले सगळे नंदाच्या वाड्याकडे? त्यावेळी त्या गवळणीनं घाईघाईनं सांगितलं, नंदाच्या घरामध्ये एवढं गोड बाळ जन्माला आलेलं आहे, यशोदेनं एवढा सुंदर गोंडस मुलाला जन्म दिलेला आहे. अरे नंदाच्या वाड्यात मी सुद्धा गेलं पाहिजे. त्या बाईनं काय केलं, तिच्या घरी गेली, झोपडीत गेली आणि तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी तिला एक शृंगार पेटी दिली होती. शृंगार पेटी, पण ती पेटी एवढी मोठी होती, त्या पेटीला शिडी लावून तिला खाली उतरावं लागलं. लय मोठी पेटी होती ती लाकडाची. त्या म्हाताऱ्या बाईनं त्या पेटीला शिडी लावली, शिडी चढली, त्या पेटीत उतरली आणि तिच्या लग्नात जो शालू तिनं घातला होता ना, तो शालू तिला सापडला आणि तिनं मेकअपचं सामान घेतलं, कारण त्यावेळेस ब्युटी पार्लर नव्हतं. मेकअपचं सामान घेतलं आणि तिनं शालू परिधान केला. अरे मोठ्याच्या घरी जायचंय, आता मोठ्याच्या घरी काय फाटके कपडे घालून जावं का? आपल्याला जर गावाला जायचं असेल, पाहुण्या रावळ्याला लग्नाला जायचं असेल तर आपण जुनी साडी घालतो का? मग नंदाच्या वाड्यात जायचे. त्या काळचे नंद म्हणजे आत्ताचे मुख्यमंत्री. नंदाच्या वाड्यात जायचंय, असं तसं जाऊन चालेल का? पण मला नंदाच्या लेकराला भेटायचंय, बाळाला भेटायचंय, मला कान्हाला भेटायचंय. मनामध्ये एवढी उत्सुकता आहे, एवढी उत्सुकता आहे. त्या बाईनं काय केलं, त्या आजीनं 95 वर्षाच्या आजीनं असं शालू घेतला आणि तो शालू उलटाच घातला. उलटाच घातला तिनं, शालू उलटाच घातला. आपण काजळ डोळ्याला लावतो का ओठांना लावतो? हा, काजळ कुठं लावते? तिकडं डोळ्याला लावतेत ना. हा, लिपस्टिक कुठं लावते? हा, ओठांना लावतेत ना. फाउंडेशन, मॉइश्चरायझर, थिनर, फेविकिक नाही लावित ना? नाही लावित, बरोबर. मला पण एवढी काय माहिती नाही मेकअपची. आपलं साधं पावडर लावली की झालं का? पण त्या बाईनं एवढा गोड शृंगार केला. तिनं काजळ असं बरोबर ओठांना लावलेलं आहे. ओठाची लिपस्टिक जी आहे ती अशी बरोबर डोळ्याला लावलेली आहे. टिकली कुठं लावतो आपण? टिकली कपाळाला. तिनं टिकली गालाला लावली, गालाला टिकली लावलेली आहे आणि ती नंदाच्या वाड्याकडे निघालेली आहे. सगळे लोक तिला हसतात. परंतु ज्यावेळी भगवान परमात्म्याचं रूप तिनं बघितलं, नंदाच्या वाड्यात गेली, त्यावेळी दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, होठों पे काजल
पिकली लगाती चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी. विडी झाली ती ग 95 वर्षाची म्हातारी. नंदाच्या वाड्यात तिनं भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलेलं आहे, तिला आनंद झालेला आहे. आणि भगवान परमात्मा 8व्या रूपामध्ये निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार झालेले आहेत. मग देवादिकांना सुद्धा इच्छा आहे आम्ही देवाचं दर्शन घ्यावं. देव जन्माला आले. वसुदेवजीनं ज्या पवित्र मुहूर्तावरती पवित्र पर्व काळामध्ये यशोदेच्या जवळ ठेवलेलं होतं कोणाला? कृष्ण भगवान परमात्म्याला. त्यावेळी चंद्रमा होता, चंद्रमा. आणि चंद्रमाला असं वाटतंय मी सतत देवालाच बघावं, देवालाच बघावं. चंद्र काही लपायला तयारच नाही. सूर्य त्याला हाक मारतात, अरे बाबा मला पण देवाचं दर्शन घ्यायचंय, किती वेळची रात्र करतो तू, आता मला पण उगू दे. पण चंद्रमा सूर्याला सांगतोय, सूर्य भगवंता मला सुद्धा भगवंताला बघायचंय आणि तुम्ही आले की परत रात्रीची वाट बघावी लागेल मला. नाही 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 नाही, मी मावळणारच नाही, तुम्हाला उगूच देणार नाही. परंतु विनवणी केली सूर्यदेवानं, चंद्रमा आता तरी मावळा, मला देवाचं दर्शन घ्यायचंय. चंद्रमा मावळली, सूर्यदेवाचं प्रगटीकरण झालं. पहिला किरण भगवंताच्या मुखारविंदावरती पडला आणि सूर्य भगवान परमात्म्यानं भगवान नंदलालाचं कान्हाचं दर्शन घेतलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. संपूर्ण देवी देवता पुष्पांचा वर्षाव करत आहेत. भगवान परमात्मा 8व्या रूपामध्ये धर्माचं संरक्षण करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. संपूर्ण देवी देवता एक 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 करून भेटायला आले. महादेवजींना सुद्धा इच्छा झाली मी सुद्धा भगवान परमात्म्याचं अलौकिक दर्शन घेतलं पाहिजे. महादेवची ब्राह्मणाचं रूप धारण करून भगवान परमात्म्याच्या भेटीला आले आणि भगवान परमात्म्याची कुंडली महादेवांनी बघितली. कुंडली तयार केली कुणी? महादेवांनी. एक 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 देव सुद्धा भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी येत आहेत. परंतु इकडे आनंद आहे, गोकुळात सर्वत्र आनंद पसरलेला आहे. परंतु तिकडं दुष्ट दुराचारी जो कंस आहे त्याच्या मनामध्ये एक एक भाव येतोय, अरे माझा काळ गोकुळामध्ये वाढतोय, लहान आहे तोपर्यंत त्याला संपवलं पाहिजे. बरेच राक्षस पाठवले. मी सगळ्या राक्षसांचा उच्चार नाही करणार या ठिकाणी, पण एका राक्षसीचा उच्चार करणार. ज्या बाईला आंघोळ झाल्याच्या नंतर कपाळाला 10 क्विंटल लावायला कुंकू लागत होतं, 10 क्विंटल स्नान करण्यासाठी जर त्या बाईनं समुद्रात पाय ठेवला तर तिचे तळपाय सुद्धा समुद्रामध्ये, तळपायच भिजायचे, फक्त वरचं शरीर तसंच राहायचं. ती खाली बसली ना, मांडी सुद्धा समुद्रामध्ये जात नव्हती. तिचं नाव आहे पुतना मावशी. राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी तारकाचा वध केला. ती तारका सुद्धा फार अकराळ विक्राळ होती. 10 क्विंटल कुंकू लागत होतं तिला रोज कपाळाला लावायला. मग फाउंडेशन आणि पावडर किती लागत असेल विचार करा ना. स्नान करायला जर पुतना मावशी समुद्रात गेल्या ना, फक्त पायच बुडत होता त्यांचा समुद्रात, बाकीचं शरीर बुडतच नव्हतं. असं लोटांगण घ्यावं लागायचं समुद्रात, तर पुतना मावशीची आंघोळ व्हायची. एवढी अकराळ विक्राळ पुतना. पण ती पुतना म्हणजे कोण आहे? काल राजा बळीचं चरित्र आपण बघितलं, बरोबर? राजा बळीचं चरित्र आम्ही बघितलं. राजा बळीला पाताळ लोकांमध्ये कुणी घातलं? वामन भगवान परमात्म्यानं घातलं, बटू भगवंतानं घातलं. आणि ज्यावेळी राजा बळीला पाताळ लोकांमध्ये भगवान परमात्म्यानं घातलं, त्यावेळी बटू भगवान परमात्म्याचं जे रूप आहे ते रूप राजा बळीची कन्या, तिचं नाव आहे रत्नमाला. त्या रत्नमालेनं भगवान श्री विष्णूंचा अवतार बघितला आणि त्या रत्नमालेच्या अंतकरणामध्ये एक इच्छा प्रगट झाली. एवढं सुंदर गोजिर ज्याचं रूप आहे त्याला एकदा स्तनपान करण्याची इच्छा त्या रत्नमालेच्या अंतकरणामध्ये आली. भगवान परमात्म्यानं अंतर्ज्ञानानंच ओळखलं, पण रत्नमालाला सांगितलं या अवतारात नाही, पुढच्या अवतारात. पण ज्यावेळी रत्नमालाला कळालं यानं माझ्या वडिलांचं संपूर्ण साम्राज्य घेतलं, असं वाटलं. त्या रत्नमालेच्या मनामध्ये विचार आला, स्तनपान करण्याची इच्छा होती, पण त्या स्तनामध्ये विष घालून याला मारावं. भगवान परमात्मा म्हणले ती पण इच्छा पूर्ण होईल बाई तुझी, पण या जन्मात नाही, या अवतारात नाही, 8व्या अवतारात, 5व्या अवतारात नाही, 8व्या अवतारात. ज्या पुतना मावशी होत्या त्या राजा बळीच्या कन्या होत्या, त्यांचं नाव आहे रत्नमाला.
रत्नमालेच्या मनामध्ये इच्छा प्रगट झाली होती. ज्यानं माझ्या वडिलांचं संपूर्ण राजवैभव घेतलं, माझ्या वडिलांना ज्यानं पाताळात घातलं, त्याला विष पाजून मी मारावं अशी इच्छा रत्नमालेच्या मनामध्ये प्रगट झाली. परंतु भगवान परमात्मा म्हणतात, या जन्मामध्ये नाही, 8व्या अवतारामध्ये ही तुझी इच्छा पूर्ण होईल. कंसानं पुतना मावशीला आवाज दिला, पुतना माझा काळ गोकुळामध्ये वाढतोय, जा आणि त्याला ठार कर. पुतणीनं हात जोडले, दादा ठीक आहे. एवढेशे बालक तर मारायचंय ना. पुतना मावशी हळूहळू हळूहळू गोकुळात आल्या आणि गोकुळात जेवढे नुकती जन्मलेली बाळं आहेत ना, पुतना मावशीनं त्या सगळ्या बाळांना ठार केलं. पण आता श्रीकृष्ण आहे तरी कोण, आहे तरी कुठे? इकडून तिकडून तपास केला तर नंदाच्या वाड्याचा तपास लागला. नंदाच्या वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहे. त्या पुतना मावशीनं एवढं सुंदर रूप धारण केलेलं आहे, एवढं गोड रूप धारण केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये झोपलेले आहेत आणि पाळण्यामध्ये झोपल्याच्या नंतर प्रसंग असा घडला, पुतना मावशी यशोदा मैयाच्या बहीण म्हणून आलेले आहेत. यशोदा मैयाला म्हणतात, यशोदे अगं तुला पुत्र झाला म्हणे, तू मला सांगितलं नाही. यशोदा माता म्हणल्या, तुम्ही कोण? यशोदा माता म्हणल्या, तुम्ही कोण? पुतना मावशी म्हणतात, बाई तुझ्या लग्नात आले होते तेव्हा भेट झाली, एवढीशी होती तू, तेव्हा तुला बघितलं, त्याच्यानंतर आपली गाठ भेट झाली नाही. अगं मी तुझी मावशी आहे ना. आता यशोदेला वाटलं असेल कोणीतरी मानलेली मावस, सुख सखी असेल कोणीतरी. यशोदा मैयानं सांगितलं, मी थोडंसं काम करते, तुला माझ्या नंदलालाला बघायचं ना, जा म्हणले. ते पाळण्यात भगवान परमात्मा झोपलेले आहेत. पुतना मावशी आतमध्ये गेल्या, भगवान परमात्म्याला जवळ मांडीवरती घेतलं आणि त्या पुतना मावशीनं भगवान परमात्म्याला स्वतःच्या छातीला लावलं. पूर्ण स्तनांमध्ये विष घालून पुतना आलेली आहे. भगवान परमात्म्याला स्तनपान करू लागली पुतना. भगवान परमात्म्यानं ज्यावेळी स्तनपान केलं, परंतु विष ग्रहण तरी कसं करावं? भगवान श्री विष्णूंनी आराधना केली, भगवान भोलेनाथांची. भोलेनाथ, समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल नावाचं विष तुम्ही प्राशन केलं, हलाहल नावाचं विष तुम्ही ग्रहण केलं. आज मला विष प्यायची वेळ आलेली आहे, मला सहकार्य करा. भगवान श्री विष्णूंनी भगवान भोलेनाथांची आराधना करावी. भगवान भोलेनाथांनी यावं आणि पुतना मावशीच्या छातीला स्तनाला जेवढं विष आहे ते विष संपूर्ण आपल्या कंठामध्ये भगवान श्री भोलेनाथांनी धारण केलेलं आहे. ते विष खाली पोटात पण जाऊ दिलं नाही आणि ते विष तोंडात सुद्धा ठेवलं नाही. याचा सिद्धांत डॉक्टर बाबा फार गोड सांगतात. याचा सिद्धांत असा आहे, पुरुष वर्ग, विष घेतलंय का कुणी? घेतलंय का? कसं असतं ते? गोड असतं? कसं असतं का माहीतच नाही ना? बरं झालं, मला बी माहित नाही. भगवान भोलेनाथांनी ते विष असं कंठामध्ये ठेवलं, पोटातही जाऊ दिलं नाही, ओठांमध्ये सुद्धा ठेवलेलं नाही. का? पोटात जर विष गेलं तर मी जिवंत राहणार नाही. पोटातलं विष माणसाला मारतं आणि ओठातलं विष समोरच्या व्यक्तीला मारतं. ओठात जर तुमच्या वाणीत विष असेल, तुम्ही जर इतरांना वाईट बोलत असाल तर तुमच्या वाणीचा प्रादुर्भाव समोरच्याच्या मनामध्ये होईल. एखाद्याला बोलायचं ना, बोलून टाकावं माणसानं, पण टाकून बोलू नये. लक्षात आलं? मनामध्ये असेल तर बोलून टाकावं, पण टाकून बोलू. लक्षात आलं ना? काही रिस्पॉन्सच देत नाही बाबा, तुम्ही जा आता, मी बोलतच नाही. एखाद्याला बोलायचं ना, बोलून टाकावं, पण टाकून कधी कुणाला बोलायचं नाही. भगवान महादेवांनी ती विषाचं कंठामध्ये धारण केलं आणि विष कंठामध्ये धारण केल्याच्या नंतर आता मात्र विष संपलेलं आहे. भगवान परमात्म्यानं दूध जे आहे ते दूध पिलेले आहेत. आता पुतना मावशीचा पंचप्राण ओढायला भगवान परमात्म्यानं सुरू केलेला आहे. पंचप्राण ओढले भगवान परमात्म्यानं. पुतनेला काय करावं काही नाही कळत नव्हतं. पुतना मावशी मोठमोठ्याने रडते, बचाव 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 बचाव, अरे कुणीतरी वाचवा, अरे कुणीतरी वाचवा, हा दुष्ट मला जिवंत सोडणार नाही, कुणीतरी वाचवा, कुणीतरी वाचवा. पुतना आपल्या अकराळ विकराळ रूपामध्ये आलेली आहे आणि अकराळ विकराळ रूपामध्ये भगवान परमात्म्यानं पुतनेचा पंचप्राण प्राशन केलेला आहे आणि जी पुतना मूळ रूपामध्ये आली, धाडकन जमिनीवरती कोसळलेली आहे. पुतना धाडकन ज्यावेळी जमिनीवरती कोसळल्या, संपूर्ण गोकुळ बघत होतं पुतना मावशी कशा मेल्या.
संपूर्ण गोकुळ बघत होतं, संपूर्ण सगळेजण घाबरले होते. यशोदा मैया म्हणत होत्या, माझा लाला कुठे आहे, माझा कृष्ण कुठे आहे, माझा कन्हैया कुठे आहे. पुतना मावशीचं शरीर एवढं आकराळ विक्राळ होतं. 3 शिड्या लावल्या होत्या अंगावरती चढण्यासाठी भगवंताला काढून घ्यायला. 3 शिड्या लावल्या होत्या, अशा एकावर एक एकावर एक 3 शिडी लावल्या. भगवान परमात्म्याला घेतलं. अरे ही पुतना तर गेलेली आहे, आपल्या गोकुळात तिचा अंत्यविधी झालेला आहे. आता हिला अग्निदाह दिला पाहिजे, पण आता एवढं मोठं सरण आणावं तरी कुठून, एवढे मोठमोठे लाकडं कुठून आणावे, काय करावं काय करावं. आहे अशी पुतना पेटून दिली, आहे अशा पुतना मावशी पेटून दिला. पण ऐका, मढ पेटून दिल्याच्या नंतर त्याच्यातून वास येतो, वास येतो. आता शक्यतो सगळं जळेपर्यंत आपण तिथे राहत नाही. एखाद्याला अग्निदाह दिला की आपण थोडा वेळ त्या ठिकाणी थांबतो आणि परत आपल्या घरी येतो. पण त्या शरीराचा, त्या अग्निदाहाचा वास येत होता. पण श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, ज्यावेळी पुतना मावशीला पेटून दिलेला आहे, पुतना मावशीला भगवान परमात्म्याचा संग झालेला आहे, भगवान परमात्म्याचा स्पर्श झालेला आहे. आणि त्या न्यायानं पुतना मावशीच्या शरीरातून सुगंध येत आहे. तो सुगंध कशाचा होता? तो सुगंध होता चंदनाचा सुगंध. नामाभाने दीना भावपूर्ण प्रमाण त्यांनी दिलं. पुतना मावशीचा सुगंध, चंदनासारखा सुगंध संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दरवळत होता. नामा म्हणे दिला अग्नी, पुढं काय, वासन समयी त्रिभुवनी. पुतना मावशीचा जो चंदनासारखा सुगंध आहे तो त्रिभुवनात पसरलेला आहे. का तर संग भगवान परमात्म्याचा झालेला आहे. भगवान परमात्म्याचा संग झाला. पुतना मावशीच्या अंगाचा वास आला नाही तर सुगंध आला, सुगंध. आणि जी गती माझ्या भगवान परमात्म्यानं मरणोत्तर काळामध्ये जी गती देवकीला दिली, जी गती यशोदेला दिली, तीच गती पुतना मावशीला दिलेली आहे. तुम्ही म्हणाल महाराज पुतना तर राक्षसीन आहे, पण त्या राक्षसीनेला यशोदा मैयेसारखी गती दिली, देवकी सारखी गती दिली. देवानं असं उलट का केलं? भगवान परमात्मा म्हणतात ती वाईट वृत्तीनं आली होती, वाईट विचारानं आली होती, पण तिनं मला स्तनपान केलेलं आहे. ज्या अर्थी तिनं मला स्तनपान केलेलं आहे, विष होतं, पण त्या अर्थी ती माझी आई झालेली आहे. मग या दोघींना जी गती दिली तीच गती पुतना मावशीला दिलेली आहे. आणि पुतना मावशीला मोक्ष प्राप्त करून भगवान परमात्म्यानं दिलेला आहे. बरेच राक्षस पाठवले,
परंतु भगवान परमात्म्यानं सगळ्या राक्षसांचा वध केलेला आहे आणि भगवान परमात्मा आता 4 वर्षाचे झालेले आहेत. 4 वर्षाचे भगवान परमात्मा आता रांगायला लागले आहेत. रांगायला लागले, खेळायला लागलेले आहेत. तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत, तळवे तळ हात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सैया, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सैया. तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सैया, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला सैया, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला, रंगनी रंगनाथ तो म्या देखीला. मागच्यांना टाळी वाजवायची एलर्जी आहे का? हा, टाळी वाजवा, हद्दी सुद्या मला असे. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये गोरा कुंभारांनी हात तुटले तरी टाळी वाजवली होती आणि कीर्तनाचा प्रादुर्भाव इतका होता, हात नव्हते तरी टाळी वाजवत होते. कीर्तनात टाळी वाजवली, गोरा कुंभारांना नसलेले हात आले होते महाराज. नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये मेलेलं बाळ सुद्धा जिवंत झालं होतं. आम्ही धडधाकट आहे तरी टाळी वाजित नाही. मग काय उपमाच काय द्यावा आम्हाला, मला तर काही कळनाच. टाळी वाजवली पाहिजे. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या देखील असं हे भगवान परमात्मा आता रांगू लागलेले आहेत. आणि रांगता 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करायला लागलेले आहेत. भगवान परमात्मा 3 ते 4 वर्षाचे झाले. रांगता रांगता मोठे व्हायला लागले. 3 ते 4 वर्षाचे भगवान परमात्मा झाले. आणि भगवान परमात्मा मोठे झाले आणि एकदा देवानं यशोदा मैयाला प्रश्न केला, मैया काल मी गोशाळेत गेलो होतो. मैया म्हटली, अरे वा, काय बघितलं तिथं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मैया एका गायीनं सुंदर अशा वासराला जन्म दिलेला आहे. मैया म्हटली, अरे वा. पण श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, मैया ते वासरू जसं जन्माला आलं त्याला सगळे दात आहेत आणि मी 3 वर्षाचा म्हातारा झालो तरी अजून मला 4च दात आहेत. मी म्हातारा तर नाही झालो ना? कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? भगवान परमात्मा म्हणतात कुणाला? यशोदा मैयाला, मैया मी 3 वर्षाचा म्हातारा झालो, त्या गाईच्या वासराला जन्माला आला की सगळे दात आले, पण मी 3 वर्षाचा झालो, मी म्हातारा नाही झालो ना? मला अजून 4च दात आहेत. मैयानं समजून सांगावं भगवान परमात्म्याला, महाराज आईचं प्रेम घेण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः लहान झाले. कारण संपूर्ण सृष्टीचा भार ज्यांच्यावरती आहे त्यांना सुद्धा प्रेमाची अपेक्षा आहे ना, म्हणून यशोदेकडे आले. मैया मला सुद्धा सगळे दात आले पाहिजे. मैया म्हणतात, तू माखन खातो आणि ते माखन कसं आहे? ते मऊ आहे. तू माखन खाल्लं की तुझे दात सुद्धा असे मऊ होतात आणि ते पोटातले पोटातच जातात. बलराम भैया बघ कसं दूध पितात. बलराम भैयाचे केस सुद्धा मोठे झाले आणि बलराम भैयाला दात सुद्धा सगळे आले. ठीक आहे मैया, आता आजपासून मी लोणी आणि माखन खाणारच नाही, आजपासून मी दूध पिणार. मैया दे मला दुधाचा ग्लास.
भगवंताची लीला आहे, हे चरित्र आहे, लीला चरित्र आहे. अनुभव्य चरित्र हे संतांचं आहे, पण लीला चरित्र हे भगवंताचं आहे. अनुभव्य चरित्र म्हणजे अनुभवातून घेता येतं ते संत चरित्र, आणि जे लीला चरित्र आहे ते भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. भगवान परमात्मा म्हटले, मैया दे मला दुधाचा ग्लास दे. मैयानं असा दुधाचा ग्लास द्यावा. देवानं असे केसाला एक हात लावला. दूध पितात, माग वळून बघतात केस वाढले का नाही. दूध पितात, माग वळून बघतात केस वाढले का नाही. सगळं दूध संपलं. आरशात जाऊन बघितलं, मैया मी ग्लास भर दूध प्यालो पण मला एकही दात आला नाही. देवाची ही सगळी लीला आहेत महाराज. देव लीला करायला लागले आणि अवघ्या 3.5 ते 4 वर्षाच्या वयामध्ये भगवान परमात्मा सरपंच पदावरती बसले. 3.5-4 वर्षाच्या वयातच सगळे गोपाल सवंगडी गोळा केले. पण ते सवंगडी गोपाळ कुणी 8 वर्षाचं, कुणी 12 वर्षाचं, कुणी 15 वर्षाचं, कुणी 20 वर्षाचं, आणि सगळ्यात लहान कोण? हेच लहान. पण सगळे कुणाचं ऐकत होते? देव सगळ्यात अगोदर त्या पार्टीचे अध्यक्ष झाले आणि मग त्याच्यानंतर द्वारकेचे झाले द्वारकाधीश. पण त्याच्या अगोदर गोपाळांचे सवंगडी झाले. गडानो राजा की रे झाला, गडानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गडानो राजा की रे झाला, गडानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान परमात्मा त्यावेळी अध्यक्ष झाले. अध्यक्षपद देवाकडे आलं आणि भगवान परमात्मा आता एक 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 खोडी करायला लागले. थोडे मोठे झाले आणि भगवान परमात्म्याचे 1-2 गोपाळ सुद्धा असे होते, त्या 1-2 गोपाळांचं लग्न सुद्धा झालेलं होतं. देवाच्या मनात इच्छा आली, आता मी 5 वर्षाचा झालो, आता माझंही लग्न झालं पाहिजे. भगवान परमात्मा यशोदा मैयाकडे जातात. यशोदा मैया, आता मी फार मोठा झालो, मी 5 वर्षाचा झालो, मला लग्न करायचंय. यशोदा मैया म्हणतात, कोणाशी लग्न करायचंय? व्रज की महाराणी आहे कोण? राधा, मला तिच्यासोबत लग्न करायचंय. राधा राणी भगवान परमात्म्यापेक्षा मोठ्या होत्या, 1 वर्षानं मोठ्या होत्या. पण भगवान परमात्मा सांगतात, यशोदा मैया आता मला लग्न करायचं आहे. यशोदा मैया म्हणतात, बाळा कान्हा लल्ला, अजून तू लहान आहेस, तू मोठा हो. मैया मी मोठा झालो, आता मला सगळे दात आले, माझे केस सुद्धा वाढले. माझ्या कमिटीत जेवढे मेंबर आहेत ना, त्यातल्या 2-3 जणांचं लग्न झालंय, आता मला सुद्धा लग्न करायचंय. यशोदा मैयाचा असा पदर धरावा भगवान परमात्म्यानं आणि म्हणावं, राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दो मेरो प्यार. राधिका गोरी से, ताली वाजवा. बिरज की छोरी से, मैया करा दो राधिका गोरी से बिरज की छोरी से, राधिका गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दो मेरो प्यार. राधिका गोरी से, बिरज की छोरी से, मैया करा दो विहार. मैयाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणावं, लाला तुझं लग्न करून देते, पण उमर तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, उमर तेरी छोटी है, नजर तेरी खोटी है, कैसे करा दूं तेरो प्यार. राधिका गोरी से, बिरज की छोरी से, मैया करा दो विहार. जय श्री राधे.
आईला सांगतात, आई राधिका गोरी से बिरज की छोरी से मैया करा दो मेरो ब्याह। मैयानं सांगावं, उमर तेरी छोटी है नजर तेरी खोटी है कैसे करा दू तोरो ब्याह। नंदलालाला हट्ट करावा आणि त्याला समजून यशोदा मैयानं सांगावं। भगवान परमात्म्यानं बालपणाचा आनंद घेतला। भगवान परमात्मा 7 ते 8 वर्षाचे झाले आणि गोकुळामध्ये एवढा हाहाकार माजवला भगवान परमात्म्यानं। आमचं दही दूध तूप लोणी मथुरेला जातंय, सगळं जातंय आणि आमच्या वाट्याला काय येतंय? ताक येतंय, ताक। सवंगड्यांना ज्यावेळी विचारलं, भगवान परमात्मा विचारतात, का रे सवंगड्यांनो, तुमच्या तब्येती इतक्या बारीक कशा राहिल्या? सवंगड्यांनी सांगावं, काना अरे दही दूध तूप लोणी सगळं डेअरीला जायतंय। डेअरीला काही भेटत? डेअरीला फक्त ताक भेटतंय, ताक। सगळं डेअरीला जातंय, मथुरेला जातंय। भगवान परमात्म्यानं सांगावं, आमचं ताक आमचं दही दूध तूप लोणी हे मथुरेला जातंय ना, आता ते थांबवलं पाहिजे। कसं थांबवायचं? देवानं चोरी करायला सुरुवात केली। आज एकीच्या घरी, दुसरीकडे तिसरीच्या घरी, आज तिच्या घरी, आज तिच्या घरी। भगवान परमात्मा एक 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 खोडी करायला लागले, देव चोरी करायला लागले। एका एका गवळणीनं यावं, यशोदे अगं तुझ्या कृष्णानं आमचा माठ फोडला, यशोदे तुझ्या कृष्णानं आम्हाला असा त्रास दिला, तुझ्या कृष्णानं आमचं दही दूध तूप लोणी खाल्लं। यशोदा मैयानं सांगावं, का ग माझ्या लेकराला इथं काही कमी आहे का? 100 गाया आहेत आमच्याकडे, दही दूध तूप लोणी माझ्या कानाला काही कमी आहे का? तर तुमच्या घरी कस काय जेवायला, कस काय येणार दही दूध तूप लोणी खायला? गवळणींनी गारानं सांगावं। पण महाराज, या जगाच्या पाठीवरती स्वामी विवेकानंदांचं एक गोड वाक्य आहे। स्वामी विवेकानंद म्हणतात, जगातले सगळे गुन्हे ज्या न्यायालयात माफ होतात ते न्यायालय म्हणजे एक आईचं न्यायालय। स्वतःच्या लेकराची किती चूक असू द्या, ती आई स्वतःच्या मुलाची चूक कबूल करणार। माझा पिंट्या बिघडला का? शेजारच्या पप्यामुळे बिघडला। माझ्या पिंट्याची काही चुकी, माझा पिंट्या शिवी देऊच शकत नाही, माझा पिंट्या असं वागूच शकत नाही। सगळं कुणी शिकवलं? शेजारच्या पप्यांनी शिकवलं। म्हणजे आमचं ती लेकरू आणि दुसऱ्याचं ती कार्टक म्हणते नाही का? असा भाव असतो। पण यशोदा मैयाला एक 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 गवळण म्हटली, यशोदे तुला विश्वास होत नाही ना, थांब म्हणली, तुला पुरावाच देते, तुझा देव कशा कशा खोड्या करतो। भगवान परमात्मा म्हणले, तू माझ्या वाट्याला लागली का? माझ्या नादी लागली का तू? आता थांब, तुझा काटाच काढतो। भगवान परमात्मा गेले त्या गवळणीच्या घरी, चोरी करायला गेले, दही दूध खाल्लं आणि एक मोठा ताकाचा डेरा असा लवंडून दिला। ते ताकाचं बाहेर आलं, त्या बाईनं सगळी तयारी केली होती। त्या बाईनं असा कृष्णाचा हात धरला आणि फरफर 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 ओढत नंदाच्या वाड्याकडे भगवान परमात्म्याला घेऊन चालली। भगवान परमात्म्याचा नाजूक हात गवळणीला सांगता येईल, मला नेऊ नका, मला ओढू नका, मला ओढू नका। आणि त्या गवळणीच्या पाठीमाग तिचे पती चाललेले आहेत, तिचे मिस्टर चाललेले आहेत। भगवान परमात्मा चतुर आहेत। भगवान परमात्मा म्हणतात, अगं माझा हा हात फार दुखतोय, एक काम कर, हा हात सोड आणि दुसरा हात धर। आता ती गवळण म्हणली, एवढं लेकरू काय करावं? तिनं लक्षात दिलं नाही, इकडचा हात सोडला, देवानं तिच्याच नवऱ्याचा हात दिला तिच्या हातात आणि दुसऱ्या गल्लीतून डायरेक्ट वाड्यात गेले ना आईला म्हणले, मम्मी मला कडेवर घे। यशोदा मैयानं भगवान परमात्म्याला कडेवरती उचललं। भगवान परमात्म्याला कडेवरती उचलल्याच्या नंतर यशोदेकडे ती बाई आली। त्या बाईनं पाठीमाग वळून बघितलं ना, तिला दिसायचा कृष्ण दिसायचा। पण बाकीच्या म्हणायच्या, बाई नवरा इतका काडीवाणी झालाय, ही पार खाऊ खाऊ आणि पराबर ओढीत कुठं चाललंय, यांचे काय भांडणं झाले का? बाकीचे बघून हसायचे, लय हसायचे। पण तिनं पाठीमाग बघितलं, नवऱ्याचा आवाज यायचा, तुम्ही थांबा, आज यशोदेला मी पुरावा देते, तुम्ही थांबा, तुम्ही थांबा, मी हाय म्हणून टिकले। बरोबर ना? असंच आहे ना? दुसरी असती तर कधी मी आहे म्हणून टिकले। बाईचा स्वभाव आहे महाराज। मालक किती चांगला असला तरी सगळी क्रेडिट बायको स्वतःला घेत असते बरं का। मी नसते तर तुमचं कसं झालं असतं, काय झालं असतं?
तू बाबा लांबूनच हात जोडतो बाई, तुझ्यासोबत लग्नच करायला नव्हतं पाहिजे. पण आता सगळे त्यांच्याकडे बघायला लागले. त्यांची काय चूक आता याच्यात? तू संसार आहे. संसारामध्ये विसंगती आहेच, पण तिनं पाठीमागं वळून बघितलं, आवाज नवऱ्याचा यायचा, पण बघितलं की कृष्ण होता. फरफर फरफत ओढत स्वतःच्या नवऱ्यालाच घेऊन गेली. नंदाच्या वाड्याकडे यशोदेला आवाज दिला, यशोदे बाहेर ये, बाहेर ये, बघ तुझ्या लेकराला मी धरून आणलंय. तू म्हणते ना चोरी करत नाही, आज त्यानं माझ्या दह्याचा डेरा लवडून दिलेला आहे, सांडून दिलेला आहे. यशोदा मैयानं देवाला कडेवरतीच घेतलं होतं, कडेवर घेतलं होतं आणि यशोदा मैया बाहेर आली. का ग, का ओरडते माझ्या नावानं? आणि ज्यावेळी कृष्ण यशोदेच्या कडेवरती बघितला, त्या बाईची अक्कलच बंद झाली. त्या गवळणीला वाटलं, अरे रे 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 रे, हा तर हिच्या मांडीवरती आहे, पाठीमाग कोण आहे? बघितलं तर आता नवरा दिसला, मालक. बिचारा सगळा फुपाट्याने भरून गेला होता, सगळा मेकअप त्याचा डाऊन झालेला होता. अगं ओढू नको, ओढू नको, ओढू नको, पण ही फराफर फर 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 ओढ घेऊन गेली. एक एक खोडी देवानं केली, फार खोड्या केल्या. एक गवळण म्हणली, माझ्या दारात त्यानं यावं शक्यच नाही. भगवान परमात्मा आणि तिचंच पोरग देवाच्या सवंगड्यात सदस्य होतं. तिच्याच पोराने येऊन सांगितलं, कान्हा आज माझी मम्मी असं असं म्हणत होती, तो जर माझ्या वाड्यात आला तर बघतेच त्याचं काय करायचं. दार खिडक्या कुलप सगळं लावून घेतलं, सगळं लावून घेतलं. आणि ती बाई दारात बसली. आता कुठून जाते हे सगळे, आता कुठून जाते? सगळीकडे राऊंड मारला तर अरे देवा, जायला जागाच नाही, आता काय करावं? पण पूर्वीच्या काळी ते सवानं होतं बघा, सवानं. सवानं सवानं कळतं ना? हा, त्याच्यावर काय गाडगं ठेवायचे, ती मोकळी लाईट नसली का ते गाडगं काढायचं आणि त्याचा प्रकाश खाली पडायचा. सवानं कळतं ना? मग भगवान परमात्मा ते सवाण्यावरती गेले. ते सवानं असं ते बाजूला सरकवलं आणि त्याच्या वाटा असे खाली आले. पण म्हणले, कान्हा माझी आईला डेंजर आहे, माझ्या पप्पाला सुद्धा बोलू देत नाही. माझी आईने जर आपल्याला धरलं तर काय करायचं? म्हणले, काटे सोबत घ्या, सराटे घ्या सोबत. एकलय चॅप्टर होता, कान्हा आपण काटे घेऊ, पण ती गवळण जर चप्पल घालून आली तर काय करायचं? कान्हा म्हटला, ते नाही जमत ना, मग एक काम करा, तुम्ही मिरची घ्या, मिरची. कान्हा ती गवळण जर चष्मा लावून आली तर मग काय करायचं? असे काही काही होते. मग म्हणले, काय नाही, तिला धक्का द्यायचा आणि परत निघून यायचं. सवाण्या वाटत देवन ते सगळे खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं आणि म्हणले, आता हिला इशारा दिला पाहिजे. कुणीतरी आलंय, मोठा दह्याचा डेरा असा लवंडून दिला आणि ते बरोबर असं दाराच्या द्वारे ते बाहेर आलं. अरे बाई, कार्यक्रम झाला वाटतं. तिला वाटलं आता कार्यक्रम झाला. तिनं पटकन दार खिडक्या उघडल्या आणि सगळ्या सवंगड्याला सांगितलं, अरे सगळ्यांनी डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळे बंद केले, पण त्याच्यात बोबड्या नावाचा एक लय विदूषक प्राणी होता. तेव्हा म्हणला, याने आम्हाला वरून खाली बी आणलं आणि खालून वरून घेऊन कसा जातोय बघितलं पाहिजे. त्यानं असा असा डोळा लावला, एक उघडात ठेवला आणि एकच लावला. सगळे वर गेले आणि मधीच टाकलं, तोंड वर निघालं आणि पाय खालीच राहिले. आता त्या गवळणीला राग आलेला होता. तिनं अशी काठी घेतली आणि त्या बोबड्याला इतकं हाणलं, ते बोबडं म्हणायचं, कुळत ना काना वात वात काना कुतना. आता मला तसं बोलता येत नाही बर का, पण ती बोबड्याची भाषा आहे महाराज. बोबड्याची भाषा कशी आहे माहितीये का? ऐका, बोबड्याची भाषा कशी आहे. येताय बा किथना तागल्या मी, येईन तुम त्या थंगतीला बा. येताय बा किथना तागल्या मी, येईन तुम त्या थंगतीला बा. येताय बा किथना तागल्या मी, येईन तुम त्या थंगतीला बा. येताय बा किथना तागल्या मी, येईन तुम त्या थंगतीला बा. येईन तुम त्या थंगतीला बा, येईन तुम त्या थंगतीला बा, येईन तुम त्या थंगतीला बा. येईन तुम त्या थंगतीला बा, येईन तुम त्या थंगतीला बा. येताय बा किथना तागल्या मी,
दिली थांबद्या पोलांना यंग यंग दिली मला तर आलदी दिली बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर दुपटून मारले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर दुपटून मारले बा दुप 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 मारले बा दुप 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 लल्ले बा दुप 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 मारले बा दुप 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 लल्ले बा दाय बा कितना आता दर्या मी येईन तुमच्या संगतीला जायबा कितना आता दर्या मी येईन तुमच्या संगतीला जायबा कितना आता दर्या मी येईन तुमच्या संगतीला ते बोबड्याचे उद्गार आहेत एके दिवशी येथो दे माईन लवित खलवल केलं ले बा एके दिवशी येथो दे माईन लवित खलवल केलं ले बा थांबद्या पोलांना वाती वाती दिलं थांबद्या पोलांना वाती वाती दिलं मला तर उलथ दिलं ले बा मी तर मागाया गेलो ले बा मला तर दुपतून मारले बा दुबु 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 मारले बा आन फुदू 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 लल्लोले बा ए दाय बा कितना तगल्या मी येईन तुम त्या थंगतीला बा बोबड्याची भाषा बोबड्या असा लटकून बसला काना वाचव वाचव काना म्हणला कृष्ण भगवान परमात्मा म्हणतात तुला कुणी सांगितलं होतं डोळा उघडा ठेवायला अर्धा डोळा उघडा ठेवला ना तू अरे मला बघायचं होतं तू कुठून आम्हाला आणतो कुठून घेऊन जातो मी सांगतो तसं करायचं माझ्या पुढं जायचं नाही झाक पूर्ण डोळे त्या बोबड्यानं पूर्ण डोळे झाकले ना आता मात्र बोबड्या पूर्ण वरती आला अशा खोड्या भगवान परमात्म्यानं अनंत खोड्या केल्या आणि गवळणी ज्या आहेत का त्या गवळणी आता त्रासल्या मथुरेला जातोय आम्ही पण दही दूध आता काय मथुरेला विकत नाहीये आता काय करावं आता काय करावं मनामध्ये विचार आला यशोदा मैयाकडे गेल्याने यशोदा मैयाला सांगतात यशोदा मैया यशोदा मैयाला सांगतात यशोदा मैया आम्हाला आता गोकुळामध्ये राहू वाटत नाही तुझा कृष्ण आम्हाला एवढा वेडा करतोय आमचं दही दूध तूप लोणी काय आहे ना ते सगळं घेतोय कसं काय करू बाई ग जीव वेडावला काय करू बाई ग जीव वेडावला सावळा मुरलीवाला आडवा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं हा सगळ्यांनी म्हणायचा सावळा
यशोदा मैयाकडे जावं आणि यशोदा मैयाला सया गवळणींनी गारहाणं सांगावं. यशोदे ग तुला येईल राग. यशोदे तुला राग येईल, पण तुझा कृष्ण सतत आमच्या खोड्या काढतोय. पण खोड्याच्या पाठीमागे सुद्धा कारण होतं महाराज. जे दही दूध दुष्ट कंसाच्या मथुरेमध्ये जातंय ते दुष्ट लोकांकडे न जाता दुष्टाचं धन आहे ते गोकुळामध्ये येत आहे. गोकुळामध्ये वास हा पवित्र असावा लागतो. कारण का, भगवान परमात्म्याचा अवतारच जो आहे तो पवित्रता राखण्यासाठी आणि दुष्ट लोकांचा संहार करण्यासाठी तो अवतार आहे. बरेच जण म्हणतात महाराज, भगवान श्री विष्णूंनी दैत्यांचा संहार करण्यासाठी अवतार घेतले, परंतु जी जगज्जननी आहे, आदि माया शक्ती आहे, जी सदैव भगवान परमात्म्याच्या पाठीशी उभी आहे, द्वापार युगामध्ये सुद्धा जी राधा म्हणून भगवान परमात्म्याच्या पाठीशी उभी राहिली, जी रखुमाई झाली, महादेवांची जशी पार्वती आहे, भगवान विष्णूची जशी लक्ष्मी आहे, ब्रह्माची जशी सरस्वती आहे, त्या जगज्जननी आदिमाया शक्तीचा सुद्धा अवतार सांगितलेला आहे. तो अवतार आहे श्री राधेचा अवतार. राधा राणी भगवान परमात्म्याला म्हटल्या होत्या, भगवंता ज्यावेळी आपल्याला लीला चरित्र करायचं आहे आणि लीला चरित्र करत असताना ज्यावेळी मी जन्माला येईल, भगवंता तुझ्यावरती प्रेम तुझ्यावरती भक्ती माझी एवढी आहे, ज्यावेळी मी जन्माला येईल जोपर्यंत तुझं दर्शन मला होत नाही तोपर्यंत मी नेत्र उघडणार नाही. जवळजवळ 2 ते 3 वर्ष राधा राणीनं स्वतःचे डोळे सुद्धा उघडले नाही. आणि ज्यावेळी सगळ्यात अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं त्यावेळी राधा राणीनं डोळे उघडले. म्हणजे प्रत्येक युगामध्ये चरित्र जे आलेलं आहे ना, ते चरित्र प्रत्येक युगामध्ये देवासोबत भगवान परमात्म्याची अर्धांगिनी त्यांचं सुद्धा चरित्र श्रीमद भागवतामध्ये आलेलं आहे, नव्हे तर प्रत्येक ग्रंथामध्ये आलेलं आहे. कारण भगवान परमात्म्याची जी अर्धांगिनी आहे ती अर्धांगिनी सुद्धा भगवान परमात्म्याच्या लीला चरित्रामध्ये जेवढा वाटा भगवान परमात्म्याचा आहे तेवढाच वाटा कुणाचा आहे, तर आदिमाया शक्ती जगज्जननी आदिमाया शक्तीचा आहे. सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी भगवान परमात्म्यानं आणि मायेनं जो संग केला तेव्हापासून जिथे विष्णू आहे, ज्ञानोबारायांचे उद्गार आहेत, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. जिथे चंद्र आहे तिथे चंद्रिका आहे, जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे, जिथे भगवान परमात्मा आहे तिथे भगवान परमात्म्याची अर्धांगिनी सुद्धा आहे. महिला मंडळ एक सांगेल, लग्न झाल्याच्या नंतर जो संसार आपला असतो, अर्ध कार्य हे पतीवरती असतं आणि अर्ध कार्य हे आपल्यावरती असतं. तेच देवाचंही चरित्र आहे. सामान्य रूपामध्ये मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्यानं यावं आणि भगवान परमात्म्यानं स्वतःचा जसा संसार फुलवला तसा संसार आम्हाला सुद्धा आमचा फुलवता आला पाहिजे. याच्यासाठी पती पत्नीचं दोघांचं सुद्धा महत्वाचं योगदान फार मोठं आहे. नाहीतर उगा एखाद्यानं काम करायचं आणि दुसऱ्यानं नुसतं बसून खायचं, दुसऱ्याला राग येतो महाराज. संसार जो आहे तो दोघांचाही आहे. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, विवाहित पुरुषाचं डाव अंग हे स्त्रीच्या मालकीचं आहे. लग्नानंतर पतिराजांच्या अर्ध्या शरीरावरती अधिकार हा त्याच्या पत्नीचा असतो. कुणाचा? पत्नीचा असतो. तो अधिकार पत्नीचा असतो. म्हणून स्त्रीला अर्धांगिनी म्हटलेलं आहे. अर्धांगिनी पुरुष वर्ग, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पत्नीला अर्धांगिनी म्हटलंय म्हणून कुठली गोष्ट आपल्या बायकोला अर्धीच सांगत जायची. तिला पूर्णांगिनी म्हणलंय का? पूर्णांगिनी म्हणलंय का तिला? सगळी गोष्ट कधीच आपल्या बायकोला सांगायची नाही. आपल्या बहिणीला 1000 रुपयाची साडी घ्यायची आणि हिला सांगायचं 300 रुपयाची घेतली. पण हा प्राणी पण इतका चाप्टर, हे घ्या 300 रुपयाला, असली दुसरी घेऊन या, लागला चंदन 700 रुपयाला. हे असे महाराज. परंतु संसार रूपी गाडीचे 2 चाक, एक पती आहे आणि एक पत्नी आहे. एक टायर जरी पंक्चर झालं तरी अगदी पांगळा खेळ उभा राहतो. म्हणून भगवान परमात्म्याचं जे चरित्र आम्ही श्रवण करत आहोत त्या चरित्रामध्ये सुद्धा आई रखुमाईचं जे वर्णन आहे ते वर्णन सुद्धा अशा पद्धतीने केलेले आहे. श्रीमद भागवतामध्ये आई रखुमाईचं वर्णन केलेलं आहे. ज्या ज्यावेळी भगवान परमात्म्यानं अवतार घेतला त्या त्यावेळी आई जगदंबा त्यांच्या सोबत होत्याच. काही काही दैत्य सुद्धा असे झाले की त्या दैत्यांना देवाला मारता आलं
नाही स्वतः भगवान विष्णूला महादेवाला आई जगज्जननीची आराधना करावी लागली. भगवान परमात्म्याला सुद्धा आई जगज्जननीची आराधना करावी लागली. बरेच असुर असे होते. महिषासुर नावाचा दैत्य नाही मारता आला एकाही देवाला नाही मारता आला. तीनही देवांना ब्रह्मा विष्णू महेश आदी देवांना आई जगदंबेचीच आराधना करावी लागली. आणि आई जगदंबेची आराधना केल्याच्या नंतर आई जगदंबेनं अवतार धारण करावा आणि त्या महिषासुराचा सुद्धा वध आई जगदंबेनं करावा. या जगाच्या पाठीवरती काही काही राक्षस सुद्धा असे जन्माला आले ज्यांचा वध, काही काही राक्षस सुद्धा असे जन्माला आले की ज्यांचा वध भगवान परमात्म्यानं शक्य नव्हता. मग आई रखुमाईनं कोणत्या ना कोणत्या युगामध्ये त्याच जगदंबा झाल्या, त्याच रखुमाई झाल्या, त्याच राधा राणी झाल्या आणि एका एका दृष्टाचा संहार त्या ठिकाणी केलेला आहे. आदिमाया शक्तीनं कोणत्या कोणत्या दृष्टाचा संहार केला विस्तारपूर्वक मी तुम्हाला सांगणार नाही. परंतु जे श्रीमद भागवत आहे, भागवताचं जे चरित्र आहे ना महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि राधा राणी आई रखुमाईंचं चरित्र आहे. दोघांनाही मान्यताही समान दिलेली आहे. म्हणून आई जगदंबेनं एक अकराळ विकराळ रूप धारण केलं. वेळ येईल त्यावेळी एक रूप धारण केलं आणि दुष्टांचा संहार जगज्जननी आदिमाया शक्तीनं केलेला आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्रामध्ये भगवान परमात्म्यानं अनेक राक्षसांचा वध केला. परंतु त्याच चरित्रामध्ये ज्यावेळी राक्षस जन्माला येतात त्यावेळी आई जगदंबा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रगट होत असते आणि राक्षसांचा वध कशा पद्धतीनं करते याची करुणामय झाकी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये जो आनंद घेतलेला आहे, भगवान परमात्म्यानं ज्यावेळी सगळ्या गवळणी येऊन सांगायला लागल्या, कान्हा आता तुम्ही इथं राहायचं नाही. यशोदा मैया कान्हाला सांगायला लागल्या, कान्हा गवळणी तुझी फार तक्रार करतात, आता तू गोकुळामध्ये राहायचं नाही. आता तू कुठं जायचं, कुठं जायचं? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात जा. भगवान परमात्म्यानं रानामध्ये गेल्याच्या नंतर जे दहीहंडीचा कार्यक्रम केला, त्या दहीहंडीचा कार्यक्रम आणि वृंदावन मधली होळी आपण आज या 3 गोष्टीचा लाभ घेणार आहोत. म्हणून आज जेवढे जेवढे कथेला आलेत ना, इतके भाग्यवान आहेत. मी सांगते तुम्हाला, इतके भाग्यवान. एकदा तुमच्यासाठी टाळी वाजवा बरं. पण अगोदर आपण आई जगदंबेनं कोणत्या कोणत्या राक्षसाचा संहार केला, कशा कशा पद्धतीनं त्याची झाकी बघूया. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दहीहंडी फोडून आम्ही वृंदावनातल्या रासलीलेचा आनंद घेऊया. पण तत्पूर्वी 2 मिनिट सगळ्यांनी एकदा आपले पाय मोकळे करा. सगळ्यांनी 2 मिनिट उठून उभे राहा आणि सगळ्यांनी मोठ्या श्रद्धेनं मोठ्या अंतकरणानं भगवान परमात्म्याच्या दारामध्ये पवित्र श्रीमद भागवत कथेमध्ये भगवंताच्या नामाचा आनंद घ्यायचा आहे. हातवर एकदा सगळ्यांचे. जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान श्री राधा राणी सरकार की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे. जय हो. श्री राधे गोपाल पुरुष वर्ग, भज पुरुष वर्ग. मन श्री राधे. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे. श्री राधे श्याम राधे. श्री राधे श्याम राधे. गोल करा सगळ्यांनी, गोल करा. श्री राधे बोल श्याम राधे. श्री राधे बोल श्याम राधे. लाजू नका, लाजू नका प्लीज. 2 दिवस फक्त सगळ्यांनी. श्री राधे गोपाल भज मन श्री राधे. हा श्री राधे गोपाल भज मन श्री राधे.
शाम तेरी गलियों में तो राधे राधे गाऊं शाम तेरी गलियों में मैं तो राधे राधे गाऊंगी शाम तेरी गलियों में मैं तो राधे राधे गाऊंगी शाम तेरी गलियों में जय हो जय श्री राम थोडं हरी जाऊ दे मला बाजारी हरी बोल. थोडं हरी अरे हरी थोडं हरी जाऊ दे मला बाजारी अरे तुका मला वाटेवरी थोडं हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारे सोड हरी जाऊ दे मला बाजारे अडवी तुका मला वाडेवरी अडवी तुका मला वाडेवरी हो सासू माझी खट्याळ बारी दारात चुकले हसा गेले घरी सासू माझी खटाळ साड्या चुकल्या सोड हरी सोड हरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी हा सोड हरी जाऊ दे मला बाजारे अडवी तुका मला वाडेवरी जय हो कृष्णाबाई तुझा खेळ दडू मेला पिचकारी मध्ये जाण रंग भरीला टाळी वाजवा, टाळी. पिचकारी मध्ये काय रंग भरीला पिचकारी मध्ये काय रंग भरीला कृष्णाबाई तुझा खेळ दडू मेला पिचकारी मध्ये जाण रंग भरीला पिचकारी मध्ये काय रंग भरीला पिचकारी मध्ये काय रंग भरीला सोड हरी 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 सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाडेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाडेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी सोड हरी जाऊ दे मला बाजारी अडवी तुका मला वाटेवरी
खेळा फुगडी जय राधे 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 फुगडी हो राधे 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 दे दे श्री राधे दे दे श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे गोपाल कृष्ण भगवान की श्री जय। राधा रानी सरकार की जय थोडा रस्ता सोडा आजी नाव काय तुमचं? आमच्या भाकरवाडीच्या लक्ष्मी आजीनं 200 रुपयाचं बक्षीस दिलं बरं का आजी. हे बक्षीस नाही पण तुमचं जे प्रेम आहे, तुम्ही भाकरवाडीवरून इथे कथा श्रवण करायला आल्या. भाकरवाडीची बरीच माझ्यावरती नितांत प्रेम करणारी आता काही दिवसांपूर्वी भाकरवाडीमध्ये भव्य दिव्य श्री शिवमहापुराण कथा झाली. माझ्यावरती अगदी लेकीसारखं प्रेम करणारं गाव भाकरवाडी. तिथली आज बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भाकरवाडीच्या आजीनं 200 रुपये बक्षीस दिलं. एकदा टाळी वाजवा आजीसाठी. आई जगदंबेचा एक अकराळ विक्राळ असणारा अवतार श्री कालिका अवतार. रक्तबीज नावाचा राक्षस, ज्या राक्षसाला वरदान होतं, जिथे जिथे रक्तबीजाचं रक्त पडायचं तिथून नवीन राक्षस उत्पन्न व्हायची. देवादिकांना रक्तबीज नावाचा राक्षस मरत नव्हता. संपूर्ण देवी देवतांनी आई जगदंबेची आराधना केलेली आहे आणि आई जगदंबेची आराधना केल्याच्या नंतर आई जगदंबेनं महाकालीचं रूप त्या ठिकाणी धारण करून त्या रक्तबीजाचा संहार त्या ठिकाणी केलेला आहे. याची करुणामय झाकी. लहान लेकरं जागेवर बसा. आता आपल्या लहान बसा, सगळे लहान लेकरं, आणि सगळ्यांनी शांत बसायचंय. महाकाली रक्तबीज नावाचा राक्षस जो आहे, त्या राक्षसाला वरदान होतं, ज्या ज्या ठिकाणी त्याचं रक्त पडेल तिथून नवीन राक्षसाची उत्पत्ती व्हायची. रक्तबीजाला वरदान होतं. रक्तबीजानं सर्वत्र हाहाकार वाजून ठेवला होता. रक्तबीज नावाचा राक्षस त्यानं सर्वत्र हाहाकार माजून ठेवला होता. सर्व देवी देवता त्रस्त झाले होते. पब्लिक प्लेस रक्तबीज नावाचा राक्षसाचा वध करण्यासाठी आई जगदंबेनं अकराळ विक्राळ असं कालिकेचं रूप धारण केलेलं आहे. आणि आई जगदंबा कालीचं रूप धारण करून रक्तबीज राक्षसाचा वध करण्यासाठी स्वतः जगदंबा आदिमाया शक्ती कालिका मातेच्या रूपात प्रकट झालेल्या आहेत. एकदा टाळी वाजवा कालिका मातेने. कालिका मातेचं स्वागत. रक्तबीज नावाचा राक्षस त्याचा वध करण्यासाठी आई जगदंबेनं अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे आणि त्याचा संहार करण्यासाठी आई जगदंबेचं हे अकराळ विक्राळ रूप. हे पात्र अतिशय मनापासून साकारलेलं आहे आणि आई जगदंबेचं एक रूप खऱ्या अर्थानं आमच्या श्रीमद भागवत कथेमध्ये आलं. आमचं सौभाग्य आहे. आई जगदंबेचा एक अवतार आम्हाला बघायला मिळाला. एकदा गोड टाळी झाली पाहिजे, जोरदार. हे बघा, आपण काही क्षणापूर्वी अगदी आपण साक्षात या ठिकाणी कालींचं या ठिकाणी दर्शन घेतलं आणि हे नृत्य करण्यासाठी कितीतरी वर्ष याला हे सगळं करावं लागतं, तरच हे सगळे या गोष्टी होतात. म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजायच्या एकदा आपल्या जेवी महाराजसाठी.
नुसतं टाळ्यानं होणार नाही. ते 500-600 किलोमीटर आपल्याकडं येतात, आपल्या कथेला येतात. म्हणून पहिली वेळेस जीवनामध्ये आपण आपल्या डोळ्यासमोर असं दृश्य बघितलं. म्हणून सर्वांना विनंती आहे की आम्हाला काय मदत करता येईल, बक्षीस काय देता येईल, कृपया आम्ही ते या ठिकाणी द्यावं. ज्याला ते बक्षीस देता येईल ते. 1-2 मुलं मध्ये फिरवा, फिरा बरं मग जा मध्ये 2-3 जण. जे काय आपल्याला देता येईल कृपया ते बक्षीस आपण द्यायचंय. हे बघा, खालची मंडळी तर देतात, परंतु ह्या ठिकाणी विशाल महाराज यांनी सुद्धा 200 रुपये जय महाराजसाठी दिलेले. टाळ्या वाजा एकदा. जे काय बक्षीस आपल्याला देतात ते कृपया द्यावं. शांत कालवा न करता सगळ्यांनी शांतपणे बक्षीस द्यायचं आहे. आणि आपलं उर्वरित चरित्र आपण जे आहे भगवान श्री गोपालांचं चरित्र, थोडं भीतिमय वातावरण आपल्यामध्ये पसरलेलं आहे. हे बघा, सागर भैया जयवाळ यांनी सुद्धा 200 रुपये आपल्या जयू महाराजसाठी दिलेले. विनायक दादा ज्ञानेश्वर ओखरे यांनी सुद्धा. यानंतर भगवान परमात्म्यानं यमुना मैयेच्या तीरावरती गेल्याच्या नंतर जो गोपाल काला केलेला आहे, तो गोपाल काला घेऊन या त्यांना सगळ्यांना इकडे. जो गोपाल काला केलेला आहे तो या ठिकाणी करायचा आहे. आणि वृंदावनातल्या होळीचा आनंद, या ठिकाणी कालचा आनंद जो आम्ही घेतला, काल सारखा आनंद आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. भगवान गोपालांचं आणि त्यांच्या संपूर्ण गोपाळांचं आगमन आपल्या धर्ममंडपामध्ये होतंय. साक्षात भगवान परमात्म्यानं फोडलेली दही हंडी आपल्याला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. सगळ्यांनी टाळी वाजून भगवान परमात्म्याचं भजन करून स्वागत करायचं आहे सगळ्यांनी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ
छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वाल छोटे छोटे